एकनाथ खडसे यांना ब्लॅकमेल केलं असावं अशी प्रतिक्रिया खडसेंच्या भाजप प्रवेशावरती रोहित पवार यांनी दिलेली आहे। तर केजरीवालांसारखं खडसेंना आत टाकण्याचा प्लॅन असावा असंही रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। मी खडसे साहेबांबद्दल खूप काय बोलणार नाही, पण एवढंच तुम्हाला सांगेल त्यांच्या अडचणी खूप होत्या। कारण शेवटी भाजप काय तसं सोपं नाही। या ज्या काही यंत्रणा आहेत केंद्रातल्या त्या यंत्रणेच्या माध्यमातून खोट्या फाईल निर्माण करणं आणि मग अडचणीत आणणं। खडसे साहेबांची आरोग्याची परिस्थिती अतिशय खालावलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये राजकीय द्वेषातून खोट्या फाईल निर्माण करून त्यांना जर जेलमध्ये टाकलं आणि मग तिथं जाऊन त्यांच्या आरोग्याला जर धोका झाला तर हा परवडणारा नव्हता। म्हणून कदाचित त्यांनी त्या अनुषंगाने विचार केला असावा, पण ते लोकांमधले नेते आहेत, आता कुठेतरी डेस्परेट झालेले आहेत। त्यांना सुद्धा कुठं ना कुठेतरी अंदाज येतोय की तावडे साहेबांकडे बऱ्यापैकी महाराष्ट्राचे निर्णायक लेवलचे अधिकार हे आलेले दिसत आहेत आणि फडणवीस साहेबांचं महत्त्व कुठेतरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कमी होईल या भीतीपोटी ते कुठल्याही लेवलला जाऊन काही प्रकारचे वक्तव्य तिथं करत आहेत। त्यामुळे ज्या व्यक्तीला तुम्ही तिकीट नाकारलं म्हणजे तावडे साहेब, त्या व्यक्तीच्या हातामध्येच एवढे मोठे अधिकार आता यायला लागलेले आहेत की त्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबसुद्धा आणि त्यांच्याबरोबर त्यांचे जे नेते आहेत ते सुद्धा कुठेतरी घाबरलेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।